कधी कधी वाटतं सगळं सोडून कुठेतरी दूर निघून जावं। डोंगर, समुद्र, रस्ते, अगदी काहीही चालेल, फक्त एक प्रवास हवा। जर असं वाटत असेल तर आजचा हा व्हिडिओ फक्त तुमच्यासाठी आहे। आज आपण बघणार आहोत अशा 10 हिंदी ट्रॅव्हल फिल्म्स आणि वेब सिरीज, ज्यामध्ये पहिल्या क्रमांकावर आहे जिंदगी ना मिलेगी दोबारा। हा 2011 मध्ये आलेला चित्रपट तुफान गाजला होता। 3 मित्र, स्पेनला रोड ट्रिप आणि लाईफ बदलणारे अनुभव। नंबर 2, तमाशा, 2015 मध्ये आलेला चित्रपट। कॉर्सिका मधलं एक फ्रेंच सुंदर बेट आणि त्यावर उलगडत जाणारं प्रेम आणि ओळखीचा प्रवास। तिसऱ्या नंबरवर आहे हायवे, हा 2014 मध्ये आलेला चित्रपट। एक अपहरण जे अखेर एका मुलीच्या स्वातंत्र्याचं साधन ठरतं। भारताच्या अनोळखी भागातले दृश्य आणि आलिया भट्टचा जबरदस्त अभिनय। नंबर 4 वर आहे दिल चाहता है, जो 2001 मध्ये आलेला चित्रपट। गोवा आणि फ्रेंडशिप म्हटलं की हाच सिनेमा आठवतो, हो ना? हा सिनेमा म्हणजे एका पिढीचा आयकॉन आहे। 5 नंबरवर आहे पिकू, दिल्ली ते कलकत्ता, एक अनपेक्षित रोड ट्रिप जी बाप लेकीची आहे। 6 नंबरवर आहे ये जवानी है दीवानी, जो 2013 मध्ये आला होता। बनीचा फ्री स्पिरिट आणि नैनाचा शांत स्वभाव, दोघांचाही प्रवास तुमचं मन जिंकून घेईल। नंबर 7 वर आहे कारवा, अजब कथेचा अजून अजब प्रवास। बंगलोर ते कोचीन, इरफान खान, दुलकर सलमान आणि मिथिला पालकर यांचं डार्क ह्युमरनी भरलेलं ट्रॅव्हल जर्नी। नंबर 8 वर आहे ट्रिपलिंग, TVF वेब सिरीज। 3 भावंड आणि एक अनपेक्षित रोड ट्रिप, हसवतंही, विचारही करायला लावतं आणि शेवटी थोडंसं भावुकही करतं। नंबर 9 वर आहे लिटिल थिंग्स, ही नेटफ्लिक्सवरची सिरीज। मुंबईचं सुंदर चित्रण, एक कपल आणि त्यांचा छोटा मोठा आमचा प्रवास। नंबर 10 वर आहे जब वी मेट, एक ट्रेन, एक विस्कटलेला मुलगा आणि एक एनर्जेटिक गीत। या सगळ्या फिल्म्स आणि सिरीज केवळ प्रवास दाखवत नाहीत, त्या आपल्याला आयुष्याचा नव्याने विचार करायला लावतात। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। हॅपी ट्रॅव्हलिंग।